अमरावती हादरलं. अमरावतीच्या मोर्शी रोडवरच्या एका जुनी वस्तीमध्ये स्वरा नावाची तरुण महिला राहत होती. तिचा पती राजू आणि सासरे धनराज दोघेही बेरोजगार, दारूचे व्यसनी आणि घरात शिवीगाळ करणारे. स्वरा रोज बांधकामावर मजुरी करत तिचं घर कसं तरी चालवत होती. बांधकामावर काम करणारा मिस्त्री सागर मेहनती, शांत आणि सगळ्यांचा लाडका. स्वरा रोज जखमा घेऊन कामाला येऊ लागली. एकदा सागरनं विचारलं, "स्वरा, घरी काहीतरी होतंय का?" स्वराच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. एक रात्री वस्तीमध्ये जोराचा गोंधळ झाला. स्वरा घरातून रडत बाहेर पळाली आणि थेट शेजाऱ्यांच्या दारी कोसळली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. "माझे पती आणि सासरे मला जबरदस्ती शरीरसंबंधासाठी भाग पाडतात आणि बांधकाम मिस्त्री सागरसोबत माझं काही चालतंय असा खोटा संशय काढून मला मारतात. मी जगेन की नाही याची खात्री नाही." गाव हादरलं. त्या रात्री राजू आणि धनराज मद्यधुंद अवस्थेत घरात गोंधळ घालत होते. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन लावला. पोलीस पोहोचले तेव्हा राजू हातात लोखंडी रॉड घेऊन सागरला शोधत होता. त्यांनी सागरवर खोटा आरोप करून त्याला मारण्याचा प्लॅन केला होता. तपासात उघड झालं की मागच्या 6 महिन्यांपासून स्वरावर घरात अमानुष अत्याचार होत होते. राजू आणि धनराज तिच्यावर सागरसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप करून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. सागरची भूमिका मात्र स्पष्ट होती. तो केवळ मदत करणारा सहकारी होता. तोच तिला पोलिसांकडे जाण्यासाठी प्रेरित करणार होता. पोलिसांनी बोलायचे पुरावे, शेजाऱ्यांचे जबाब आणि स्वराच्या तक्रारीवरून राजू आणि धनराज यांना अटक केली. दोघांनी पलटी मारण्याचा प्रयत्न केला, पण पुरावे मजबूत होते. तक्रार नोंदवताना स्वरा म्हणाली, "मी मजूर आहे, कमजोर नाही. भीती मला तोडली, पण आवाजाने मला उभं केलं." अमरावती हादरलं. पूर्ण परिसरात लोक आश्चर्यचकित झाले. एक साधी कामगार महिला अत्याचार, खोटे आरोप आणि समाजाच्या भीतीवर मात करून न्यायासाठी उभी राहिली होती.